प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचाच म्हणजे 6 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी अतिशय अप्रतिम दाखवलाय आणि खूप बरेच सीन दाखवलेत त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय ही तन्वी म्हणत असते वडापाव. आता ही सायली म्हणते, अगं काय डोळे बिळे बंद करून एवढा अभिनय करून काय वडापाव म्हणतेस? अरे माही, हिचा फेवरेट आहे बरं का वडापाव. आता तन्वी म्हणते, मला खूप आवडतो वडापाव खायला, आपण जाऊयात ना तिकडे. पण आता बाकीचे काही मित्र म्हणत असतात, नाही नाही आपण पाणीपुरी खायला जाऊयात. यांचं काहीतरी गेट टुगेदरचा प्लॅन दिसतोय सगळ्या ग्रुपचा. आता माही म्हणतो, पण तिला वडापाव आवडतो ना, खाऊयात ना आपण वडापाव. आणि काय ग तन्वी, तुला कुठला वडापाव खायचा आहे? आता ही तन्वी म्हणते, आपल्या कॉलेजच्या बाहेर बाग आहे बघ, त्या बागेच्या तिथे ना वडापावच्या गाड्या लागतात, त्यातलीच एक गाडी आहे, तिथे खूप छान वडापाव मिळतो. आता माही मनाशीच बोलतो, अरे बापरे, ही माझ्या गाडीबद्दल तर बोलत नाहीये ना. तन्वी म्हणते, माही काही बोललास का आता तू? माही म्हणतो, अगं नाही म्हणजे आय मीन कुठे आहे ती गाडी, म्हणजे त्या गाडीचं नाव काय आहे? आता ही तन्वी म्हणते, किती प्रश्न विचारतोय, जाऊयात ना वडापाव खायला. आता ही हा माही म्हणतो, अगं म्हणजे माझं असं म्हणणं होतं, आपण दुसरीकडे कुठे जाऊयात ना, दुसरीकडे पण छान मिळत असतील वडापाव. पण सायली म्हणते, हे बघ तिला तिथलाच वडापाव आवडतो हा माही, तू तिथेच घेऊन जा तिला. माही म्हणतो, खरंच तुला खायचा आहे का वडापाव? मग आता ही तन्वी म्हणते, हो खायचा आहे. मग आता हे सायली वगैरे सगळेजण म्हणतात, चला चला जाऊयात. आता तो मित्र म्हणतो, सायली तुला काही कळतं का ग, कुठेही काय जातेस तू असं? अगं मला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. तन्वी म्हणते, सगळेच जण जाऊयात ना आपण. सायली म्हणते, अरे बापरे, आपल्याला प्रोजेक्ट दिलं माहितीच नव्हतं मला. आता लगेच ही तन्वी म्हणते, अगो सायली तू कुठे जातेस, मी एकटी कशी जाऊ त्याच्या बरोबर? आता ही सायली म्हणते, जा ना. तन्वी म्हणते, पण प्रिन्सिपल मॅम. ती सायली म्हणते, जा, कॉलेज आवर्स आहेत, मी इकडचं मॅनेज करेल. आणि आता तन्वी म्हणजे पहिल्यांदा माहीच्या गाडीवर बसतीये, पहिल्या प्रेमाचा पहिला स्पर्श ती अनुभवतीये. छान आहे प्रेक्षकांनो मालिका ऍक्च्युली, आणि डिसेंट दाखवली आहे त्यांनी. इथे मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलंय. आता ही तन्वी बसली आहे त्याच्यासोबत गाडीवर आणि दोघं वडापाव खायला आले. आणि प्रेक्षकांनो म्हणजे त्यांनी रिव्हील नाही केलंय, पण ही माहीची आई आहे आणि ही माहीचीच वडापावची गाडी आहे. आणि ह्या खूप गोड आहेत या काकू, आणि त्या सगळ्यांना वडापाव अगदी आनंदाने सर्व करत असतात. नेमकी तन्वी याच गाडी जवळ आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता हा माही म्हणतो, तन्वी अगं कुठे खायचा आहे वडापाव? आता तन्वी म्हणते, हे बघ ही गाडी आहे. अरे खूप सुंदर वडापाव मिळतो इथे, खूप छान असतो, त्या मावशींच्या हाताला खूप चव आहे, चल ना रे. माही विचार करत असतो, आई शपथ, हिला जगातली आमचीच गाडी सापडली होती काय? तन्वी अगं ऐक ना, मी काय म्हणत होतो, अगं इथंच काय एवढं घोडं नडलंय, दुसरीकडे चांगला वडापाव खाऊ घालतो ना तुला, पुढच्या चौकात आहे. आता ही तन्वी म्हणते, नाही माही मला इथेच खायचंय. तुला सांगते मी, तू इथे वडापाव खाल्लास ना तर जगातले सगळे वडापाव विसरून जाशील, ते फेमस वगैरे दे सोडून, मला इथेच खायचा आहे वडापाव. आता माईचा मित्र आलाय आणि आता तो चांगली फिरकी घेतो या दोघांची. आता तो म्हणतो, अरे हाय माही, तन्वी तुम्ही इकडे? आता ही तन्वी म्हणते, अरे हाय, मी ना अरे माहीला इथे वडापाव खायला घेऊन आली आहे, खूप छान वडापाव मिळतो इथे आणि त्याने कधीच खाल्ला नाहीये वडापाव इथला. माही भामट्यासारखा त्याच्या मित्राकडे बघतोय. मग आता त्याचा मित्र म्हणतो, काय माही तू इथला वडापाव खाल्ला नाहीस का? अरे आपलीच गाडी आहे. तन्वी म्हणते, काय? आता माही म्हणतो, ए बाबा काही काय बोलतोयस? जॅकी म्हणतो, अरे म्हणजे मला म्हणायचंय की आपल्या मित्राचीच गाडी आहे ती, ये ना ये. अरे बापरे, प्रेक्षकांनो कमाल आहे माहीची, म्हणजे त्याच्या आईसमोर जायला घाबरला नाही तो मैत्रिणीसोबत. असो, आता तो आग्रहाने घेऊन जातो माहीला त्याच्याच गाडीवर. पण माही काही बोलला नाही बाबा तिला, तन्वीला, की ही माझी आई आहे का काय. आता तो मित्र म्हणतो, काकू अहो हा माही आणि ही आहे त्याची मैत्रीण, आणि या माहीने आपल्या गाडीवरचा वडापाव खाल्लेला नाही बरं, म्हणून ही तन्वी त्याला इथे वडापाव खायला घेऊन आली आहे. आता त्या माहीची आई पण मजा घेते आणि म्हणते, अच्छा हा मित्र आहे का हिचा, आणि ही त्याची मैत्रीण आहे, आणि आपल्या गाडीवर ही त्याला वडापाव खायला घेऊन आली आहे, तर बरं बरं काही हरकत नाही, किती वडापाव देऊ तुम्हाला? माही बघा कशी गंमत घेतोय आता तन्वीची. आता ही तन्वी म्हणते, मावशी 3 वडापाव दे आणि 1 वडापाव तिखट नको देऊस हं. आता त्या मावशी म्हणतात, का? तन्वी म्हणते, अगं याला तिखट आवडत नाही जास्ती. आता ही तन्वी त्याच्या आईलाच सांगतेय. बिचारी तन्वी,
तिला काहीच माहिती नाहीये. पण आता या मावशी म्हणतात, अच्छा याला तिखट चालत नाही का? आता तो जॅकी का कोण त्याचा मित्र आहे ना सोबत, तो म्हणतो, अहो माझा मित्र खूप तिखट आहे पण त्याला तिखट चालत नाही हो. माई बघा कसा हसतोय. आता त्या काकू म्हणतात, बरं एक वडा मी तिखट नसलेला करून देते, हा बस तू. माही आणि त्याची आई दोघे एकमेकांकडे असे बघतायत हा प्रेक्षकांनो. या सगळ्यांपासून अनभिज्ञ बिचारी ही तन्वी मात्र वडापाव मस्त एन्जॉय करते. आता त्या काकू त्या मित्राला विचारतात, काय रे ही कोण आहे रे मुलगी, आणि दोघे जण एकत्र कसं काय? त्यावर जॅकी म्हणतो, दोघे एकत्रच असतात नेहमी. आता त्या विचारतात, काय नाव आहे रे हिचं? जॅकी म्हणतो, तन्वी. आता तो माहीची आई म्हणते, छान आहे हं. जॅकी म्हणतो, कोण म्हणजे माही का तन्वी? त्यावर त्या हसतात आणि म्हणतात, अरे आपल्या गाडीचा वडापाव, जा बाबा नाही तर ओरडेल ती, आणि हा कमी तिखट तिच्या मित्राला दे हं वडापाव, जा बाबा जा. आणि आता जॅकीने तो वडापाव त्यांना सर्व केलाय आणि आता मात्र त्या खूप हसतात प्रेक्षकांनो. आणि आता या जॅकीने त्यांना वडापाव दिले तेव्हा ही तन्वी माहीला सांगत असते, अरे तुला माहितीये माही, या काकू आहेत ना त्या खूप गोड आहेत. मी जेव्हा जेव्हा इथे येते ना तेव्हा तेव्हा त्या खूप कामात असतात रे, इतक्या बिझी असतात आणि खूप छान करतात त्या वडापाव, आणि खूप गोड आहेत रे त्या, सगळ्यांशी इतक्या प्रेमाने बोलतात, सगळ्यांना वडापाव खाऊ घालतात. तुला सांगू का, मला ना अशी माणसं फार आवडतात. तुझा वडापाव खा ना, थंड होईल तो. आता माही मात्र तिच्याकडे बघतच राहतोय प्रेक्षकांनो. कदाचित ह्यालाच प्रेम म्हणत असावं. दोघेही जण वडापाव मस्त एन्जॉय करतायत आणि ही गौरी तर वडापाव खाताना खूप वेळ दाखवली आहे त्यांनी, आणि माही फक्त तिला बघत असतो. काय गोड लव्ह स्टोरी दाखवली ना प्रेक्षकांनो, कुठेच असं थिल्लरपणा वाटत नाही. अगदी डिसंट, साधी आणि सिंपल लव्ह स्टोरी आहे. तर अशा प्रकारे माही आणि तन्वी दोघेही जण वडापाव मस्त एन्जॉय करतात. ही त्यांची आयुष्यातली पहिली पार्टी होती. तर आता इकडे अभिमन्यू सर निघालेत आणि आता त्यांच्या गाडीच्या समोर कोणीतरी 4 व्हीलर पार्क केलेली असते. सर चिडतात आणि म्हणतात, कोणाची आहे रे गाडी, आणि त्या गाडीची हवा सोडतात. तिकडनं ड्रायव्हर येतो आणि ओरडतो, अय बाबा काय करू लागलायस तू? अभिमन्यू सर त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात, काय रे ही काय पद्धत झाली इथे गाडी पार्क करायची, समजत नाही का? त्यावर तो ड्रायव्हर पण त्यांच्याशी उद्धटपणे बोलतो आणि म्हणतो, ए बाबा अरे तू अशी हवा का सोडली गाडीची, आमच्या ट्रस्टीजची गाडी आहे ही, आणि इथे पार्क केली तर काय झालं? अभिमन्यू सर आणि त्याच्यामध्ये आता वादावादी सुरू होते. अभिमन्यू सर म्हणतात, ट्रस्टीजची गाडी असली म्हणून काय झालं, चुकीच्या जागी पार्क करू नये ना, दुसऱ्यांना त्रास होतो गाडी काढायला. ते ड्रायव्हर म्हणतात, ही कोणती पद्धत आहे तुझी बोलायची, आणि असे हवा का काढली आमच्या गाडीची? तेवढ्यात गौरी येते आणि म्हणते, काय काय झालं काका? मग ते ड्रायव्हर काका म्हणतात, बघ ना पोरी, हा माणूस कसा तुसडेपणाने बोलतोय. गौरी म्हणते, तुसडेपणाने? अहो असं बोलू नका हो, आमचे प्रोफेसर आहेत ते. आता लगेच तो आता ते दादा म्हणतात, प्रोफेसर आहे? असे कसे प्रोफेसर आहेत? काय विद्यार्थ्यांना शिकवत असतील देवाचंच ठाऊक. ही कोणती पद्धत झाली? मी यांचं हे असं बोलणं खपवून घेणार नाही. अभिमन्यू सर म्हणतात, ट्रस्टीजची गाडी आहे म्हणाला ना आता, थांब आता ट्रस्टीजकडे जातो आणि तुझी कंप्लेंटच करतो. ही कोणती पद्धत झाली रे तुझी सुद्धा बोलायची? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. अभिमन्यू सर त्याच्याशी खूप वाद घालत असतात. तेव्हा गौरी म्हणते, थांबा थांबा, ऐका ना दादा, अहो उगाच कशाला वाद घालताय, सर सुद्धा चिडलेले आहेत आणि तुम्ही पण उगीच वादाला वाद नका ना वाढवू, त्यापेक्षा तुम्ही गाडी मागे घ्या. आता ते म्हणतात, बरं पोरी तू म्हणतेस म्हणून घेतोय. गौरीने त्यांना अगदी गोड शब्दात समजवलं आणि ते त्यांना कळलं पण. पण आता ते अभिमन्यू सरांना म्हणतात, बघा तुमचे विद्यार्थी किती चांगले आहेत, नाही तर तुम्ही बघा असं बोलाव का कोणाशी, असं बरंच काही ते ऐकवतात. असो, ते जरा ओव्हर वाटलं. पण आता लगेच गौरीच्या सांगण्यावरनं त्या दादांनी गाडी मागे घेतली आहे. मग गौरी अभिमन्यू सरांना म्हणते, सर तुम्ही उगाच चिडचिड करत होतात, असं कधीतरी प्रेमाने बोललं ना, हसून बोललं ना की आपोआप सगळ्या समस्या सॉल्व्ह होतात. सर आणखीन एक गोष्ट सांगू मी तुम्हाला, तुम्ही हसताना ना खूप छान दिसता. अहो खरंच खूप छान दिसता तुम्ही, असेच हसत जा. आता इतकं गोड बोलून खरंच गौरी तिथून निघून गेली आहे. अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात आणि आता त्यांना तन्वी आठवते. गौरी आणि तन्वी एवढ्या तंतोतंत दिसतात की त्यांना गौरीला बघितल्यावर तन्वी आठवल्याशिवाय राहणारच नाही प्रेक्षकांनो, साहजिक आहे. तर अभिमन्यू सर असे खूप वेळ तन्वीकडे बघत असतात जाताना. तर आता आपण बघतोय की गौरी गणपती बाप्पाला गंध काढत असते तेव्हा मन्या येऊन म्हणतो, तायडे किती छान काढलायस तू गंध, आणि आता हे झालं की तुझं काम संपलं. गौरी म्हणते, नाही मन्या, अरे जोर गणपती बाप्पा त्यांच्या घरी जात नाही तोवर आपली जबाबदारी कमी होत नसते, संपत नसते बेटा. तेवढ्यात आता जॅकी तिथे येतोय आणि ते सगळं तोडफोड करायला लागलाय तो. गौरी ओरडते आणि म्हणते, काय चाललंय तुझं जॅकी हे?
गौरीची आई म्हणते, ए बाबा अरे थांबव, काय करतोयस तू? या जॅकीने त्या गौरीच्या तिथे छान बोर्ड वगैरे लिहिलेला असतो तो पूर्ण काळा करून टाकला आणि म्हणतोय, ही बाई खोटारडी आहे, ही लोकांना खोटं बोलते. गौरी म्हणते, जॅकी काय बोलतोयस, कळतंय का तुला? जॅकी म्हणतो, या मूर्त्या शाडूच्या नाही आहेत, एवढ्या सुंदर आणि सुबक मूर्त्या आहेत ना प्रेक्षकांनो बाप्पाच्या, की खूपच छान. पण आता हा जॅकी तिथे आलेल्या सगळ्या गिराईकांना पळवून लावत असतो आणि म्हणत असतो, ही मुलगी खोटं बोलतीये, ही शाडूच्या मूर्त्या म्हणून तुम्हाला पीओपीच्या मूर्त्या देतीये. तिथे मूर्ती विकत घेण्यासाठी काही गिराईक आलेले असतात. त्यातल्या ताई म्हणतात, बापरे अहो हे काय खरंय की काय, पीओपीच्या मूर्त्या? पण आमच्या घरी तर वर्षापासून परंपरा आहे, आम्ही शाडूच्याच मूर्त्या स्थापन करतो. आता त्या दुसऱ्या ताई म्हणतात, हो आमच्याकडे सुद्धा तशीच परंपरा आहे. गौरी म्हणते, हे बघा ताई, विश्वास ठेवा माझ्यावर, हा खोटं बोलतोय, तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? जॅकी म्हणतो, नाही नाही, ही खोटं बोलतीये, मी सिद्ध करू शकतो. आता तिथे एक गोणी आलेली असते, कोणी आणली काय आणली ते काही माहिती नाही, पण आता तो जॅकी म्हणतो, हे बघा ही काय शाडूची माती आहे का, बघा हे सगळं पांढरं पीओपी सिमेंट आहे, तुम्हाला ही मुलगी फसवतीये. आता जॅकी त्या सगळ्यांना फितवत असतो मुद्दाम आणि ही बाया म्हणत असतात, यांना पोलिसांच्या हवाली करा. आता गौरी त्यांना विनवण्या करत असते, अहो नाही हो, मी कशाला खोटं बोलेल, या शाडूच्याच मूर्त्या आहे. पण या ताई म्हणतात, आमच्याकडे गणपतीचा सण असतो आणि आम्ही वर्षापासनं शाडूच्याच मूर्त्या तयार करतो, आमचा कुलाचार आहे आणि तुम्ही हे असं केलं. आता हे सगळेजण तोडफोड करायला लागतात, जॅकीची माणसं त्या तिथे. मग तेवढ्या तिथे अभिमन्यू सर आलेत आणि आता थांबा असं ते म्हणतात. आता जॅकी घाबरतो आणि विचार करतो, बापरे हा इथं कुठून टपकला. मग आता अभिमन्यू सर म्हणतात, काय चाललंय इथे हे सगळं, आणि काय रे तू इथे काय करतोयस, आणि काय ग पाचपुते म्हणजे हा स्टॉल तुझा का, आणि तू ह्या मूर्त्या विकतेस का? गौरी म्हणते, हो सर. जॅकीला बघून सर चिडतात आणि म्हणतात, हा इथे कसा, हा कशाला त्रास द्यायला आलाय तुला इथे? आता लगेच सगळेजण सांगतात की ह्यांनी आम्हाला फसवलंय, या पीओपीच्या मूर्त्या आहेत. मग अभिमन्यू सरांना अभिमन्यू सरांनी ती सगळी परिस्थिती खूप छान हँडल केली आहे. त्यांच्यासोबत निनाद सर पण आहेत. पण आता गौरी म्हणते, सर हा जॅकी खोटं बोलतोय आणि विनाकारण माझ्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतोय. जॅकी आता खूप घाबरतो. जॅकी म्हणतो, नाही नाही, ही खोटं बोलतेय, हे बघा इथे गोणी आहे पीओपीची ठेवलेली. आता अभिमन्यू सर म्हणतात, मग गोणी ठेवलेली आहे म्हणून काय झालं? मग आता या ताई म्हणतात, अहो पण आमच्याकडे वर्षापासून आम्ही शाडूचीच मूर्ती घेऊन जातो. अभिमन्यू सर म्हणतात, अहो तुमच्या हातात आहे ती शाडूचीच मूर्ती आहे ताई, तुम्ही बघा बरं मागे त्याला छिद्र आहे का? आणि शाडूची मूर्ती ही कधीही जड असते, पीओपीच्या मूर्त्या खूप हलक्या असतात, कारण त्या एकाच साच्यात बनतात आणि त्याचं म्हणजे सिमेंट असल्यामुळे त्या खूप हलक्या असतात आणि शाडूची मूर्ती खूप जड असते. बघा बरं तुमच्या हातातली मूर्ती, प्रत्येक हात, प्रत्येक म्हणजे एक एक आखीव रेखीव केलेली असते ती, कारण ती हाताने तयार केलेली असते. आणि तुम्हाला शाडूची मूर्ती आणि पीओपीच्या मूर्तीमध्ये फरक कळत नाही का? बघा तुमची मूर्ती किती जड आहे आणि ही शाडूचीच मूर्ती आहे. अभिमन्यू सर सगळ्यांना फरक समजावून सांगत असतात शाडूच्या मूर्तीचा आणि पीओपीच्या मूर्तीचा. आता हे बघून गौरी त्यांच्यावर खूप इम्प्रेस झाली. प्रेक्षकांनो ती बघतच राहते आणि सर सगळ्यांना छान समजवत असतात आणि अशा पद्धतीने गौरीवर आलेले हे संकट अभिमन्यू सरांमुळे टळलंय. छानच होता आजचा भाग. पण आता पुढे तुम्हाला आणखीन बरंच काही एक्सायटेड बघायला मिळणार आहे प्रेक्षक. कारण झालंय असं, अभिमन्यू सरांनी गौरीवर उपकारच केलेत. आज तिचं हे सगळं म्हणजे दुकानाची तोडफोड होण्यापासून वाचवलंय त्यांनी, त्यामुळे गौरी खूप इम्प्रेस झाली आहे. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत म्हणजे सोमवारी. आता या मॅडम चिडल्यात, पद्मिनी मॅडम, आणि तन्वीला विचारतात, कुठे गेली होतीस वडापाव खायला, कोणासोबत गेली होतीस? आता तन्वी काहीच उत्तर देत नाही आणि इकडे ही आपली गौरी आली आहे अभिमन्यू सरांच्या घरी गणपतीच्या दिवशीच. अभिमन्यू सरांच्या घरी गणपती बसलेला आहे आणि आता गौरीला ते तिथे बघतात आणि त्यांचं डोकं खराब होतं आणि ते म्हणतात की तुला मी माझ्या घरच्यांशी जवळीक साधू देणार नाही. हा अभिमन्यू सरांच्या घरचा गणपती अतिशय सुंदर आहे आणि अभिमन्यू सर अक्षरशः गौरीचा हात धरून तिला घराबाहेर काढत असतात. तेव्हा तिथे पद्मिनी मॅडम येऊन गौरीचा हात धरतात. एकीकडनं अभिमन्यू सर आणि एकीकडून पद्मिनी मॅडम. काय होईल पुढे प्रेक्षकांनो? मालिकेमध्ये आपली उत्सुकता वाढत चालली आहे हे मात्र नक्की. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग नक्की कळवा. आणि हो, आमच्या घरचा गणपती मी तुम्हाला शेअर करतेय प्रेक्षकांनो. हा आमच्या घरचा बाप्पा आहे आणि आम्ही घरी हाताने ही मूर्ती बनवतो. शाडूची मूर्ती आहे. कशी बनवली सांगा.
कसा वाटला तुम्हाला आमचा बाप्पा? मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. ही मूर्ती माझ्या अहोंनी बनवली आहे आणि मी देखील मदत केली आहे बरं का त्यांना मूर्ती बनवण्यामध्ये. कसा वाटला नक्की कळवा आणि तुमच्या घरचे बाप्पा तुम्हाला शेअर करावे वाटले तर मला नक्की ईमेलवरती माझ्या शेअर करा. तुमच्या बाप्पाचे व्हिडिओ आणि फोटो मला बघायला ते फार आवडतील आणि निवडक बाप्पांचे फोटो आपण आपल्या चॅनलवर सुद्धा टाकूयात. काय हरकत आहे? आणि हो, आमचा बाप्पा 1.5 दिवसाचा असतो. आता आज आम्ही बाप्पा बनवलाय, उद्या आता बाप्पाची पूजा होईल, प्रतिष्ठापना होईल आणि परवा संध्याकाळी आमचे बाप्पा लगेच त्यांच्या घरी सुद्धा परत जातील. असा आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो. तुमचा गणपती कसा आहे, कसा नाही, मला नक्की कमेंट करून कळवा. आणि छान वाटला ना माझा बाप्पा? माझ्या बाप्पासाठी एखादा लाईक करायला विसरू नका हं. धन्यवाद.